राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप जो आहे तो मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। जुन्या पेन्शनसाठी या सगळ्यांनी संप पुकारलेला होता आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामधील समन्वय समितीनं यांची सरकारसोबत बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर हा संप जो आहे तो मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। वेदांत नेम आपल्या सोबत आहे। वेदांत, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता हा संप मागे घेण्यात आल्याचं समजतंय का? अधिकचे अपडेट आहे। ज्या प्रकारे दीपक आपण बघितलं, दोन बैठका झाल्या। काल रात्री सुद्धा एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत या सर्व समन्वय समितीच्या सदस्यांची झाली आणि त्यानंतर आज दुपारी सुद्धा एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली, ज्यामध्ये मुख्यत्वे करून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जे आंदोलन सुरू होतं आजपासून बेमुदत संप सुरू झाला आणि त्यानंतर जे बैठक झाली त्या बैठकीमध्ये महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातलं निवेदन, ज्या 5 मुख्य मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या। त्याशिवाय पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आपण जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार करता पुन्हा आज एक दुपारी बैठक झाली होती आणि त्यामध्ये जे समन्वय समिती आहे, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आपण या संदर्भातलं जे निवेदन आहे, ज्या काही मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे ती अधिवेशनादरम्यान मांडावी, सभागृहात मांडावी आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जी भूमिका राज्य सरकारची आहे जुन्या पेन्शन संदर्भातली ती भूमिका सभागृहात मांडली आणि त्यानंतर ऑनलाईन बैठक 121 जे घटक संघटना आहेत सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारीच्या यांची ऑनलाईन बैठक पार पडली आणि त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत हे जो संप आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्यापासून सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी हे कामावर रुजू होतील आणि पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत हे जे संप आहे तो आता स्थगित करण्यात आलेला आहे आणि एक महत्त्वाचा निर्णय या दरम्यान घेण्यात आलेला आहे। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आपण हा संप मागे घेण्यात आल्याचं हे आता सांगण्यात आलेलं आहे। बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख सर आपल्यासोबत आहेत। सरदेशमुख सर, मुख्यमंत्र्यांसोबत तुमची जी बैठक होती ती आता कुठेतरी सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं आश्वासन दिले आणि काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे संप मागे घेताना? जुन्या पेन्शनच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे, सरकार सकारात्मक विचार करतं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच्या चर्चेमध्ये आम्हाला सांगितलं आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या बाबतीतला निर्णय देऊ एवढी कालावधी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली, त्याला आम्ही मान्य केलेली आहे आणि इतर प्रश्नासंदर्भात सुद्धा अतिशय चांगली चर्चा झाली आणि काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत। माननीय मुख्यमंत्री या बाबतीत सजग आहेत आणि निश्चितपणे येत्या कालावधीत आपले प्रश्न सुटतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळं जुन्या पेन्शनच्या बाबतीत आणि इतर कारणासाठी 14 तारखेपासूनचा जो बेमुदत संप आम्ही ठरवला होता तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आम्ही संस्थगित करीत आहोत। सरदेशमुख सर, धन्यवाद आपल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान या सगळ्याबाबत काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली होती आपण ती जाणून घेऊया। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे। प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल। सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल। मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे, त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।